एक मोठी बातमी आपल्या समोर येते. मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार. महायुतीचा मुंबईचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित. मुंबई महायुतीत भाजपा आणि शिवसेना यांच्यातील मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजप आणि शिवसेनेचा ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झाल्याची माहिती येते आहे. मुंबई महापालिकेत महापौरपद भाजपकडे, स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे असणारच आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिकेतील सत्ता समीकरणांसंदर्भात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वेगवेगळी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीत येणाऱ्या काळात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेलाही मिळेल. मात्र आता ही दोन्ही पदं भाजपकडे राहणार असल्याची शक्यता आहे. प्रभाग समिती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथे शिवसेनेचा महापौर आणि भाजपच्या उपमहापौर असेल. तर मुंबईत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.